हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे काय करते मी, तर इथे मी ना कापूरदानीमध्ये कापूर लावते. कारण की सकाळी लादी वगैरे पुसून झालेली आणि घरामध्ये कसं आणखीन थोडासा फ्रेश सुगंध राहावा आणि छान असं प्रसन्न वातावरण राहावं म्हणून मग मी इथे ना या कापूरदानीमध्ये भीमसेनी कापराचे 4 ते 5 तुकडे घातले. असा मंद मंद सुगंध पूर्ण घरामध्ये कापराचा पसरतो आणि छान असं एक फ्रेशनेस आपल्याला वाटायला लागतो आणि ऑक्सिजनची मात्रा देखील वाढते बरं का. त्याच्यामुळे ना घरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला असं म्हणजे असं उदास किंवा मग असं उगाचच काहीतरी शांत शांत असल्यासारखं वाटायला लागेल ना, तर असं कापूर वगैरे लावत चला. एरवी देखील जर तुम्ही हा कापूर घरामध्ये लावला ना कापूरदानीमध्ये, तर मस्त असा प्रसन्न घर वाटतं, ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि आपल्याला देखील छान असं फ्रेश वाटायला लागतं. तर इथे मी हे जे कवर धुवून ठेवलेले, तर म्हटलं की आता पहिले हे कवर घालते. कारण की आता काम सुरूच झालेलं आहे, तर मग आता हे पुन्हा नंतर नको ठेवायला. असं म्हणतात की नंतरला अंतर असतं, म्हणून ना हातासरशी जे काम आपल्या हातामध्ये पहिलं लागेल, तर ते पटापट करून घ्यावं. तर इथे मी आता सगळे सोफ्याचे कवर वगैरे लावून घेतलेले आहेत. आणखीन दिवाबत्ती वगैरे माझी बाकी आहे. तर दिवाबत्ती वगैरे देखील करून घेते. पण आज ना मला असं वाटत होतं, की आज उगाचच असं उदास-उदास, शांत-शांत वाटत होतं. म्हणजे आज काहीच करू नये असं वाटत होतं. उगाचच म्हणजे कंटाळा आल्यासारखं उदास आणि शांत-शांत राहावंसं वाटत होतं. पण आता दिवस उजाडला म्हटल्यानंतर घरातली कामं देखील वेळेनुसार पटपट झाली, तर मग तितकीच कामं अशी म्हणजे भरभर उरकली जातात आणि आपण देखील निवांत असतो. त्याच्यामुळे शांत राहून किंवा मग उगाचच लोळत पडण्यामध्ये काही अर्थ नव्हता. म्हणून मग मी तो विचार डोक्यातून काढून टाकला आणि लगेचच किचनमध्ये आले. कारण की इथे ना जवळपास आता बघा 8:45 होत आलेले आहेत. 9:30चा क्लास चालू होणार आहे माझा आणि त्याच्या आधी मला इथे भाजी चपाती करून घ्यायचं होतं. एका साईडला मी ना दिवाबत्ती करत असताना आधीच चहा वगैरे ठेवलेला ब्लॅक टी आणि मस्तपैकी ब्लॅक टी वगैरे झाला आणि आता इथे ना भाजी करणार आहे. तर आज भाजी करणार आहे मी गवारीची. तर ही जी गवार आहे ना, ती आधीच मी निवडून ठेवलेली म्हणजे जवळपास 1 पाव गवार होती. तर आता ना भाजी काही इतकी संपत नाही. त्याच्यामुळे 1 पाव गवारमधली ना थोडीशी निवडलेली गवार मी वाटीमध्ये तशीच ठेवलेली. तर म्हटलं की चला आता याचीच भाजी करायची. गवार छान अशी भाजून याला मस्तपैकी शेंगदाण्याच्या कुटामध्ये गवार बनवलेली आहे. एका साईडला गवारीची भाजी शिजतीये. तोपर्यंत म्हटलं की चला फटाफट आता चपाती वगैरे करून घेते. कारण की निलयचा नाश्ता बाकी होता आणि पटापट 9:30 वाजेपर्यंत हे काम होणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. म्हणून ना पटापट मी इथे आवरण्यावरती माझा भर आहे. बऱ्याचदा असं होतं, की ना म्हणजे असं आपण म्हणतो, की एखादं काम आपण नंतर करू. तर माझं असंच झालेलं, की आज मला दळण देखील करायचंय. कालच मला करायचं होतं दळण आणि गव्हाचं पीठ संपलं होतं. तर म्हटलं, की चला संध्याकाळी देऊया आणि संध्याकाळचा क्लास झाला आणि म्हटलं, की आता दळण वगैरे द्यायचंय, पण पुन्हा झाडू वगैरे मारेपर्यंत मी पुन्हा विसरून गेले आणि मग आता गव्हाचं दळण राहायचं तसंच राहिलं द्यायचं. मग त्याच्यामुळे म्हटलं, की चला आज थोड्यातला वेळातला वेळ काढूया आणि गव्हाचं दळण तयार करून साईडला ठेवून देऊया. म्हणजे ना ऐन वेळेला म्हणजे पीठ संपलं किंवा मग त्याच्यानंतर काहीतरी शॉर्टकट वगैरे करत बसा, ही अशी भानगडच होणार नाही. आता ही गवार बनवत असताना लसूण मला हवा होता म्हणून लसूण आणायला मी म्हणजे पलीकडच्या बेडरूममध्ये गेले तर तिथे निलय होता आणि निलय मला विचारत होता, की "आज काय बनवणार आहे मम्मी तू?" तर मी म्हटलं, की "आता बनवायला मला पोहे बनवतेस का?" म्हणून. तर म्हटलं, "बघ आता पोहे बनवायला मला अजिबातच वेळ नाही कारण की पोहे बनवायला पुन्हा 10 मिनिटं तरी गेलीच असते 10 ते 15 मिनिटं आणि मग तेवढ्या वेळामध्ये मग निदान माझी भाजी चपाती तरी अर्धी तरी होईल." म्हणून मग मी त्याला म्हटलं, "पोहे वगैरे आज काही मी बनवत बसत नाहीये कारण की वेळ खूप झालेला आहे आणि मला आता पटापट उरकायचंय." त्याच्यामुळे मग निलयचा पोह्याचा जो काही प्लॅन होता खाण्याचा तर मी तो कॅन्सल केला. पण असो आज घाई असल्यामुळे मी भाजी चपाती केली तर त्याला ना पोहे उद्या किंवा परवा मी नक्कीच बनवून देईल. जसा मला वेळ असतो ना, तसं मी बनवत असते. पण जेव्हा वेळ नसतो ना, मग तेव्हा मग इतर कामं टाळलेलीच बरी असतात. आता इथे माझं काम बऱ्यापैकी उरकलेलं आहे. कारण की ना म्हणजे सकाळीच माझी मशीन वगैरे झालेली असते. कपडे वगैरे सकाळीच झालेले असतात आणि झाड-लोट देखील माझी अंघोळीच्या आधीच मी करून घेत असते. आणि ही भाजी चपाती देखील झाली आहे. क्लास झाला आणि आता वाजत आलेले आहेत घड्याळामध्ये जवळपास 12 वाजत आलेले आहेत. आणि मग इथे मला थोडासा वेळ होता आणि एक पुस्तक मी वाचतीये. मी तुम्हाला सांगते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक ना साधारणपणे मी 4 ते 5 दिवसापासून वाचतीये आणि वाचायला
ना जास्त काही वेळ मिळत नाही मला, पण जितका मला वेळ मिळेल ना त्याच्यामध्ये मी ही भरभर पान वाचून काढते. इतकं जबरदस्त आहे ना हे पुस्तक. तर तुम्हाला जर कुठे मिळालं तर तुम्ही नक्की वाचा. खूप छान आहे हे. तर आज म्हटलं की चला थोडासा वेळ आहे तर आज ना ते पुढचा भाग असा वाचून काढूया. कारण की असं होतं ना, की आता इतकं वाचलंय त्याच्यानंतर पुढे काय होईल किंवा पुढे काय झालं असेल किंवा पुढे कोणता निर्णय घेतला असेल. तर हे असं सगळं म्हणजे वाचण्यामध्ये मी थोडासा वेळ वगैरे घालवला. बऱ्यापैकी ना म्हणजे ऐतिहासिक जी पुस्तकं आहेत किंवा मग असे हे जे इतिहासातले जे महापुरुष वगैरे जे आहेत, तर त्यांची पुस्तकं वगैरे जेव्हा आपण वाचतो ना, तर आपल्याला नक्की त्या काळामध्ये जायला भाग पडतं आणि आपल्याला नक्की कळतं, की नक्की त्या काळातली परिस्थिती कशी होती. त्या काळातली माणसं कशी जगायची आणि किती ॲडजस्टमेंट होती, किती साऱ्या समस्यांना त्यांनी तोंड दिलेलं आणि त्याच्यातून त्यांनी कसा-कसा मार्ग काढला. तर हे सगळं ना आपण ह्या पुस्तक वाचत असताना भरपूर असं शिकायला मिळतं आणि मला ना हे असं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं पुस्तक फार आवडलं. आणखीन एक मी सत्यशोधक पुस्तक वाचलं होतं, तर ते कोणी तुम्ही वाचलंय का मला कमेंटमध्ये सांगा. तर ते देखील मस्त पुस्तक आहे. तर इथे ना आता वेळच होता माझ्याकडे सगळी कामं झालेली. तर म्हटलं की चला आता इथे तेल बनवून घेते. तर तेलाचा हा जो व्हिडिओ आहे ना, तर मी टाकलेला आहे आपल्या व्हिडिओवरती. ह्याच तेलाचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा पूर्ण. आणि हे तेल ना केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस काळे म्हणजे काळे होतात. त्याच्यानंतर गळण्याचे थांबतात. त्याच्यामुळे कोंडा वगैरे अशी समस्या असतील ना, तर त्या समस्या दूर होतात. बऱ्याच जणांना ना केसांना ना अशी म्हणजे स्किनला अशी सूज वगैरे आलेली असते किंवा येत असते. तर असे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना, ते ह्या तेलाने दूर होतात. तर आता इथे मी फक्त तुम्हाला दाखवलं, की हे तेल मी असं बनवलंय म्हणून. पण त्याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मला वाटतं याच्या आधीचाच व्हिडिओ तो असेल. तर तो तुम्ही पूर्ण बघा आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा. बरं हे तेल ना फार उपयोगी आहे. केसांना तुम्ही खूप काही समस्या असतील ना तुमच्या केसांच्या, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि या तेलाचा तुम्हाला काय फायदा झाला किंवा कसा फायदा होतोय, तर ते तुम्ही मला आवर्जून सांगा. बरं हे तेल लावल्यानंतर ना जवळपास 3 महिन्याने तुमच्या केसांमध्ये नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला. एक ताई सारखीच कमेंट करायच्या, की "ताई हेअर ऑइलचा व्हिडिओ बनवा, हेअर ऑइलचा व्हिडिओ बनवा" म्हणून. तर मग मी त्यांना खूप वेटिंगवर ठेवलं. पण आता माझ्याकडे सगळं साहित्य उपलब्ध होतं म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील टाकलेला आहे. आणि हे जे तेल आहे ना खूप उपयोगी आहे. हे मी स्वतः लावते. कारण की माझ्या केसांवरती ना खूप अशी चाई वगैरे पडलेली माझ्या केसांना आणि पूर्ण केस गेलेले म्हणजे अक्षरशः टक्कल पडलेलं तिथे. तर मी त्याच्यावर डॉक्टरची ट्रीटमेंट तर घेतली, पण सोबतच हे तेल देखील मी वापरते. आता देखील वापरते. आठवड्यातून 2दा हे तेल रात्री झोपताना लावायचं कोमट करून आणि दुसऱ्या दिवशी हेअर ऑइल म्हणजे तुम्ही केस धुवू शकता. तर अशा प्रकारचं हे हेअर ऑइल मी बनवलेलं आहे. तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा. खूप साधं सोपं आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये हे बनून तयार होतं. तर तेल वगैरे बनवलं आणि आता कपडे वगैरे सुकायचे बाकी होते. तर म्हटलं की चला पटापट कपडे सुकत घालूया. कारण की मग ते एकदा राहिले, की मग ते राहिले आणि सगळ्यात शेवटचं काम माझं दिवसभरातलं म्हणजे कपडे सुकवणं. तर आज बऱ्यापैकी मी घरातली सगळीच कामं माझ्या दिलेल्या वेळेनुसार साधारणपणे 12:30 वाजेपर्यंत ही सगळी कामं माझी उरकलेली आहेत. सगळ्यात शेवटचं काम हे कपडे सुकवणं होतं आणि त्यातल्या त्यात आज मी मला स्वतःसाठी देखील वेळ देऊ शकले. थोडंसं वाचन वगैरे देखील झालं माझं. तर या गोष्टीचं मला समाधान वाटतं. कारण की आहे ना दिवसभरामध्ये आपण गृहिणी फक्त कामामध्येच गुंतलेलो असतो. स्वतःसाठी आपण वेळ कधी देणार? तर अशा वेळेस ना थोडासा वेळ आपल्या स्वतःच्या छंदासाठी किंवा वाचनासाठी नक्कीच द्यावा असं मला वाटतं. तर असं होतं आजचं माझं सकाळचं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल, तर मला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.